किती छान झाला मोकळा मोकळा व्हेज पुलाव. त्याचं छान बघ कोथिंबीर टाकून घेऊया. आता सर्व करून घेऊ. या तुम्ही आमच्याबरोबर खायला टेस्टी पुलाव. आजची आपली रेसिपी आहे व्हेज पुलाव. हे बघा, कुकरमध्ये तेल टाकलं, तूप टाकलं, जिऱ्याची फोडणी दिली, हिंग टाकला, कांदा टाकला, आलं लसूण पेस्ट टाकली, आता टोमॅटो टाकला. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या भाज्या आपण धुवून ठेवलेल्या आहे ना, ह्या परतून घ्यायच्यात आपल्याला. त्याच्यामध्ये बटाटा घेतला, बीन्स घेतला, फ्लावर घेतला आणि गाजर घेतला. हे सगळ्या भाज्या आपण आता परतून घेऊ. मिनटं वाफून घेऊ. आपल्या भाज्या वाफल्या आहेत. त्याच्यामध्ये आता हिरवी मिरचीचं वाटण 1 चमचा टाकून घेते. त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेऊ आपण. कच्चापणा जाऊ दे मिरचीचा. वाफल्यात आपल्या. आता हे धुवून ठेवलेला राईस आहे. आता हा मोगरा बासमती राईस आहे, हा टाकून परतून घेऊ आपण. याचा किती सुंदर स्मेल येतो आहे. खूप छान आरोमा येतो आहे. त्याच्यात आपण थोडा गरम मसाला टाकून घेऊ. दोन चमचे धने, 1 चमचा धने पावडर टाकली, 1 चमचा गरम मसाला, आता उकळलेलं पाणी टाकून घेऊ आपण याच्यात. 1 वाटीला 2 वाटी पाणी याप्रमाणे टाकून घेऊ. आता त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकून घेतो थोडा, 1-2 चमचे. आता झाकण लावून आपण 4 शिट्ट्या काढून घेऊ. त्यात थोडासा लिंबू पिळते. थोडं आपण लिंबू पिळून घेऊ. लिंबू पिळल्याने छान मोकळा मोकळा होतो राईस. बस आता झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊ आपण. बघा किती छान मोकळी मोकळी झाली आपली व्हेज पुलाव. किती छान झाला अगदी.